एक काळ असा होता जेव्हा म्हटलं जायचं की अन्याय झाला तर पोलिसांकडे जा, न्याय मिळेल. पण आज एका निष्पाप मुलीला न्याय मिळवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील त्या वेदनादायी घटनेनं आज माणुसकीलाच काळीमा फासलाय. 11 एप्रिल रोजी तिच्यावर अत्याचार झाला. ती न्यायाच्या आशेनं करकम पोलीस ठाण्यात गेली. गुन्हाही दाखल झाला, पण दुर्दैवानं कायद्याचे हात गुन्हेगारापर्यंत पोहोचलेच नाहीत. आरोपी गावात उजळ माथानं फिरत होता आणि ती मात्र रोज जिवंतपणी नरक यातना भोगत होती. शेवटी व्यवस्थेच्या या थंड आणि निष्ठुर भूमिकेला कंटाळून त्या माऊलीनं ऍसिड पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या मुलीला डॉक्टरांनी घरी पाठवून दिलं आणि अखेर तिची जगण्याची धडपड थांबली. तिचा श्वास सुटला आणि जिवंत असताना तिला न्याय मिळाला नाही. तिचा मृत्यू झाल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सुमारे 2 तासाहून अधिक काळ रविवारी रात्री पीडितेचा मृतदेह करकम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून तपासानुसार अधिकची कलमं गुन्ह्यात वाढवली जातील असं आश्वासन दिल्यानंतर पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आज ती मुलगी या जगात नाही, पण तिचा मृत्यू प्रशासनाला, पोलिसांना आणि या समाजाला एकच प्रश्न विचारतोय: माझा गुन्हा काय होता आणि मला न्याय मिळवण्यासाठी मरावं का लागलं? काय बोलायचं, आरोपीला अटक करा, त्याशिवाय मी हालत नाहीत ना. मला इथं दिसला पाहिजे ते आताच्या आता. मी हालत नाहीत ना, मी पण हालत नाही, पोरगी बी हालत देत नाही. किती दिवस झालं गुन्हा दाखल होऊन? 1.5 महिना झाला. त्या आरोपी इथं आणा आधी, मला डोळ्यामुळे दिसला पाहिजे, त्याशिवाय मी इथनं हालत नाही. मी इथंच बसून राहीन रातभर. प्राजक्ता म्हणजे माझी बाची आहे, हिनं विषप्राशन केलं. तर 11 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला. त्यानंतर पेशंट 5 दिवस पंढरपूरच्या हॉस्पिटलला ठेवला, कानेजला. त्याच्यानंतर पुण्याला नेला, दीनानाथला नेला, परत डेक्कनला नेला. 2-3 ठिकाणी आम्ही फिरून परत सोलापूरला पेशंट ॲडमिट केला. 15 दिवस तिथं होता. त्याच्यानंतर जगताप हॉस्पिटलला 3 आठवडं होता. तर आज तागायत 1.5 महिना झालं आरोपी फरार आहे. तर अजून आम्हाला कुठंच न्याय भेटलेला नाही आहे. आज आमचं माणूस गेले तर आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आमचं बाचेला इथं आणून आम्ही बसलो आहे बॉडीपाशी. तर आम्हाला न्याय हवा आहे. त्यांच्याशी काय चर्चा वगैरे झाली आहे का तुमची पोलिसांशी? हो, त्यांचं बोलणं चालू आहे. ते म्हणतात आमचं काम चालू आहे, आमची प्रोसेस चालू आहे. त्यांनी कागद वगैरे, डॉक्युमेंट वगैरे सगळे घेतलेलं आहे. मृत्यूपूर्व जबाब वगैरे त्यांनी घेतलेले आहेत. तर आरोपीच अजून अटकेत नाही आहे. आमच्या अशी अपेक्षा होती की जोपर्यंत आमची मुलगी जिवंत होती तोपर्यंत आम्हाला न्याय भेटायला पाहिजे होता. पण आरोपीच अटकेत नाही आहे. तपासावर तुम्ही समाधानी आहे का? आम्हाला जसं पाहिजे तसं तपास आमचा झालाच नाही ना आमच्या मनाजोगा. या प्रकारामध्ये गुन्हा त्या क्षणीच दाखल होता ज्या क्षणी तिने ते ऍसिड प्राशन केलेलं. त्या अन्वये तिची तब्येत खराब असल्यामुळे त्याला ॲडमिट केलेलं. ॲडमिट होऊन त्या पीडितवरती उपचार झालेले आणि एक 8 दिवसापूर्वी तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं आणि ती घरी वावरत होती. एक कार्यक्रमात ती काल गेली होती. त्या ठिकाणी अचानकपणे तिचं परिस्थिती खराब झाली आणि तिची डेथ झाली. त्याच्यानंतर त्याच्याच अनुषंगाने काल सायंकाळीच रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे. इन्क्वेस्ट पंचनामाही करण्यात आलेला आहे आणि जो गुन्हा आधी दाखल होता त्यामध्ये कलम वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. 108 ऑफ भारतीय न्याय संहिताचं कलम वाढ सुद्धा त्यात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात पुढील तपास चालू आहे. आरोपीला गुन्हा दाखल अटक करण्यात आली नाही, त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार अशा प्रकारची भूमिका तिच्या परिवाराने घेतली होती. तशा प्रकारचे व्हिज्युअल्स पण आलेले आहे समोर. तर नेमका त्या आरोपीला अरेस्ट केलं गेलेलं आहे की नेमकी स्थिती काय आरोपीच्या ऍक्शन बाबतची? FIR दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध कंटिन्यू सुरू आहे. ऍक्च्युली घटना घडल्याच्या नंतर आरोपीला FIR ची चाहूल लागलेली की त्याला काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यापूर्वीच तो FIR दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला होता काही दिवसांपूर्वी. त्यामुळे त्याला नॅप करण्यामध्ये थोडंसं कठीणाई येत आहे. सगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न केलेले आहेत. टेक्निकल एव्हिडन्सेस पडताळून झालेले आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यावरती प्रोक्लेमेशनची जी कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रोक्लेमेशनची एंड डेट 4 जून 2026 आहे. ते प्रोक्लेमेशनची कालावधी संपल्यानंतर त्याचे जे काही ॲसेट्स आहेत, प्रॉपर्टी असेल, ते सुद्धा जप्त करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे. ती कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत. तत्पूर्वी टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि वरिष्ठ स्थळावरती काही परवानगी घेऊन ॲडव्हान्स टेक्निकल इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे त्याच्यासाठी सुद्धा माहिती तिथून पण येण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. ती माहिती आता 1-2 दिवसात मिळेलच. त्या अनुषंगाने आरोपीचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्याला नॅप करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत.